शनी वक्री होतोय म्हणजे तो खरंच उलट्या दिशेने चालतोय का? तर असं नाहीये. तो सरळ दिशेनेच मार्गक्रमण करत आहे. फक्त तो उलटा चालतोय असा आपल्याला भास होत असतो. आता नॉर्मल शनी सुद्धा एक शक्तिशाली ग्रह आहे. तो जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याची शक्ती ही दुप्पट पटीने वाढत असते. म्हणजे बघा, एखाद्या शाळेमध्ये जर कोणी शिक्षक म्हणून काम करत असेल, तर आता तो त्या संस्थेचा ओनर झालेला आहे. म्हणजे त्याची शक्ती, त्याची जी पॉवर आहे ती अजून जास्त वाढलेली आहे. या काळामध्ये शनी वक्री असणार आहे, गुरु अतिचारी असणार आहे. तर याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होईल? शनी जो आहे तो कर्माचा कारक आहे, न्यायदेवता आहे. जुन्या गोष्टींना सुद्धा शनी रिप्रेझेंट करतो. म्हणजे या काळामध्ये जी काही तुमची जुनी सुटलेली कामं असतील, अर्धवट राहिलेली कामं असतील, तीच परत नव्याने तुम्हाला चालू करावी लागू शकतात. कामांमध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर त्या सुधारण्यासाठीची एक संधी म्हणून सुद्धा तुम्ही या गोष्टीकडे बघू शकता. नात्यांमध्ये एक प्रकारचा रिॲलिटी चेक येईल. म्हणजे नात्यांमधली जी सत्यता आहे ती तुमच्या समोर एक प्रकारे उघडकीस येऊ शकते. ज्या राशींची ऑलरेडी साडेसाती चालू आहे, मेष रास, कुंभ रास आणि मीन रास, आणि ज्यांची ढय्या चालू आहे, सिंह रास आणि धनुरास, या राशीच्या जातकांनी घाबरून न जाता धैर्याने काम करणं गरजेचं असणार आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करत असताना, आर्थिक गुंतवणूक करत असताना काळजी घेणं गरजेचं असणार आहे. या काळामध्ये अहंकारापासनं अगदीच लांब राहायचं आहे, एकदम डाऊन टू अर्थ राहायचं आहे. शक्य असेल तेवढं आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची मदत करायची आहे. गरजू लोकांना अन्नदान तुम्ही करू शकता. दान धर्म या काळामध्ये जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही करणं हे लाभदायी असणार आहे.